हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन स्टोरीज ऐकत राहा. चला तर मग सुरुवात करूया. पुन्हा एकदा तेच विचार, तीच गुडघ्यावर बसून प्रपोज करणारी सावी आणि आपण हिंडकारलंय हे कळल्यावर हमसून हमसून रडणारी. माझी सावी किती गोड दिसत होती. खरं तर मीच तिला विचारलं असतं, पण झाला हा पण का नाही माझी पाठ सोडत आहे. जर तिला खरं कळलं तरी ती मला स्वीकारेल की कायमची दुरावेल. नकोय मला ती लांब जायला. निदान रोज बघतोय तरी, भेटतोय. ज्या काही पुसट स्पर्शांची देवाणघेवाण आहे तीही संपेल. स्पर्श, मला तिचा स्पर्श हवा हवासा वाटतो. पण म्हणजे नेमकं काय होतं मला आता ह्याच्याबद्दल कुणाशी बोलू. आणि तो या विचारचक्रात असतानाच त्याच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजला. धीरजांनी काय काम काढलंय. हा तर यूएसला आहे ना. आणि आता काय काम म्हणत त्याने मेसेज वाचला आणि लगेच त्याने अनंतला फोन लावला. अनंत, सुजा लेका, विसरलास का? धीरज, नाही रे, पण आज कशी आठवण आली? अनंत, खूप महत्त्वाचं काम आहे. माझा एक रिसर्च पेपर आलाय आणि तो तुला पाठवलाय. वाच नक्की काय आणि तुझं मत कळव आजच प्लीज, कारण उद्या फायनल सबमिशन आहे. ओके म्हणत धीरजांनी मेल उघडला. तर तो विषय असा होता, MIDC पुनर्वसन, तेही माझ्यासारख्याच. तो आता आधाशासारखं वाचू लागला. अमेरिकेत म्हणे जसं लेबिसियन होमोला कायदेशीर मान्यता मिळाली, तशीच तजवीज आता ट्रान्सजेंडरसाठी करण्यात येणार आहे. त्यांना कायद्याने लग्न आणि दत्तक मूल घेण्याचा अधिकार मिळणार आहे. ही खूपच आनंदाची बाब होती. पण तरीही सावीला माझं जे अस्तित्व आहे ते मान्य होईल. मला तिच्यापासून लपवून तिला मिळवायचं नाहीये. त्याची ही विचारशृंखला गुंफत गेली आणि इतक्यात सावीचा कॉल आला. एक मिस कॉलही झाला. मग पुन्हा कॉल. हाय, काय रे, इतका वेळ फोन उचलायला? सावी नेहमीच्याच उत्साहात म्हणाली. अरे, बोलणार आहे ना माझ्याशी? सॉरी यार, मीच समजून नाही घेतलं. उगाच 100 प्रश्न विचारत बसले. पण आपली मैत्री मात्र अबाधित ठेव बाबा, रुसू नकोस. ऐक ना, मी मामाकडे आलीये. मी नाहीये मुंबईत. आले की कॉल करते. बाय. आणि हो, सॉरी परत एकदा. प्लीज माफ केलंस ना? ह्याचं उत्तर सावीला ह्या अशा वागण्याची सवय होती. त्यामुळे तिनेही विषय न ताणता फोन कट केला. सावी मुंबईत नाहीये. पण मग आहे कुठे? जाऊ दे, मी आता विचारत नाही. नंतर बोलीन तिच्याशी. पण आधी धीरजशी बोलूयात. त्याने पुन्हा कॉल केला. पण बोलणं झुंजबीत झालं. निवांत बोलतो म्हणत धीरजने कॉल बंद केला. आता आरव भटकायला बाहेर पडला. संधी प्रकाश आणि सुरेख रंगांनी नटलेलं आकाश. तो किनाऱ्यावर पोहोचला. सूर्यास्त, आहा, असा हा तेजाचा गोळा सागराच्या पोटात लुप्त होतो. आणि मग तिमिर साम्राज्य. अशा वेळी मन का कातर होतं. सावी आणि तिचेच विचार मनाभोवती पिंगा घालत होते. कितीतरी वेळ तो तसाच बसून राहिला, त्या अथांग सागराकडे पाहत. इथे त्याला कॉल करूनही अवस्थाच होती. वर कितीही आनंदी नॉर्मल आहोत असं भासवत राहिली तरी आतून पार खचली होती. आता तो समोर यावा अन म्हणावं त्यानं, हो सावी, मी तुझाच आहे कायमचा. पण छे, त्याने तर स्वतःहून
हेही नाही सांगितलं की तो मुंबईबाहेर कुठे आहे. कुठे गेलाय कुणास ठाऊक. आजीनी सावीला बोलावलं आणि तयार व्हायला सांगितलं. त्यांना एका नातेवाईकाकडे जायचं होतं. योगायोग असा की ते नातेवाईक म्हणजे हॉटेल विसावाचे मालक विशाल पेडसे होते. आता त्यांनी हा व्यवसाय त्यांच्या मुलाला आरवला द्यायचं ठरवलं होतं आणि त्यांचं संदर्भात एक छोटीशी पार्टी ठरवली होती. हॉटेलच्या टेरेसवर सावी छान दिसत होती. गुलाबी रंगाचा पंजाबी आणि लाल ओढणी जाईदार, मोके सोनेरी केस, हलका मेकअप. मुळातच ती किती सुंदर होती. आजी तिची दृष्ट काढत म्हणाली, जातीच्या सौंदर्याला काहीही खुलून दिसतं. चल निघूया. आजी, मामा, मामी आणि सावी हॉटेलवर पोहोचले. बऱ्यापैकी गर्दी होती. आरव सगळ्यांचं स्वागत करत होता. सावीला पाहून तर त्याची विकेटच पडली. पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. आरव अत्यंत हुशार होता, त्यामुळे त्याने लगेचच हे वडिलांना सांगून टाकलं आणि आज कार्यक्रम संपला की तिला मागणी घालायची हे मनोमन ठरवून टाकलं. इकडे धीरज रूमवर आला. आत येताच हाऊसकीपिंग वाला त्याला पार्टीसाठी बोलवायला आला, पण धीरजने ते टाळलं आणि जेवण रूमवर मागवलं. सावी सगळ्यांशी हसून बोलत होती, मिसळत होती, पण कुठेतरी ती तिचा एकटेपणा लपवायचा प्रयत्न करत होती. आपले एक गेस्ट जेवायला पार्टीत येणार नाहीत असा निरोप आरवला मिळाला आणि तो स्वतः धीरजला बोलवायला खाली आला. आता त्याचा आग्रह मोडायचा नाही म्हणून धीरजही तयार झाला आणि वर आला. एक टेरेसचा कोपरा त्याने हेरला आणि त्या दिशेनं निघाला. इतक्यात तिथे लाईट गेली आणि त्याचा कुणाला तरी धक्का लागला. ती व्यक्ती धडपडली आणि त्याने सावरलं. इतक्यात जनरेटर सुरू झाला आणि दिवे लागले. त्या प्रकाशात ती व्यक्ती त्याच्या मिठीत होती. अर्थात आपली सावीच होती. त्याला वाटलं, घात झालाय आणि तिची गत ही तीच होती. त्यामुळे काही क्षण असेच गेले आणि मग आरव पुढे आला. सावीला अलगद बाजूला करत म्हणाला, अगं, लागलं नाही ना तुला कुठं? सॉरी सर, एन्जॉय द पार्टी. आजी आणि मामा समोर त्याला ओळख दाखवणं तिला अवघड होतं. हा कोण? टिकोजीराव, ज्यानं माझ्या सावीला माझ्यापासून लांब केलं, म्हणत सुजा चरफटला आणि रागाने निघून गेला. सावी हळूच सटकली आणि धीरजच्या रूमबाहेर आली. तिने नॉक केलं आणि दार उघडताच पटकन आत शिरली. तिने दार लावून घेतलं आणि धीरजला घट्ट मिठी मारली. तिच्या या अनपेक्षित कृतीनं तो आधी बावचळला, पण सावी मिठीत होती आणि ह्या क्षणाची जादू केली. त्यानेही मिठीत तिला घेत तिच्या मानेवर किस केलं. रोमांचित झालेली ती दोघं त्या धुंदीत, त्या आवेगांनी वेढली होती. त्याचे पहिले चुंबन आणि अचानक तो बाजूला झाला. चेहरा लपवून बाजूला गेला. सावी मागून येऊन मिठीत घ्यायचा प्रयत्न केला, पण त्याने नाकारलं. तीही रडवेली झाली, जायला वळली आणि त्याने हात धरून थांबवलं. सावी, कधीतरी तुला हे सांगणार होतो, पण आज सांगतो, बस. ती बसली. तो तिच्या पायाशी बसला, तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मी ट्रान्सजेंडरमुळे पुरुष झालोय. मूळ मी स्त्री होतो. मग त्याचा सगळा भूतकाळ त्याने तिच्या समोर मांडला. आधी तीही ऐकून चक्रावून गेली, पण हळूहळू तिला परिस्थितीचं भान नव्हतं. ती गप्प झाली आणि मग काहीही न बोलता तिथून निघून गेली. आज सगळं सांगितल्यामुळे त्याला एक शांतता मिळाली होती, पण तिच्या मनात मात्र प्रचंड खळबळ माजली होती. काय निर्णय घेईल सावी?
समजून घेईल की नाकारेल त्याला. ती पुन्हा पार्टीत परतली आणि आजीजवळ डिश घेऊन उभी राहिली. पार्टी आता रंगत होती आणि अचानक आरव आणि त्यांचे आईबाबा समोर आले. आजी मामा मामी ह्यांची जुजबीत चौकशी, सावी अन आरवची ओळख परेड झाली आणि आरवच्या बाबांनी आजीकडे सावीला मागणी घातली. सावी तिच्याच विचारात, तिला एकही आलं नाही. मामांनी सावीला हाक मारली, अगं लक्ष कुठंय? हो, काय मामा? म्हणत ती गोंधळून बघू लागली. आरवचे बाबा म्हणतायत, आमची सून होशील का? काय? आता मी काय बोलू? सॉरी काका, पण माझं शिक्षण चालू आहे आणि हा निर्णय असा कसा घेऊ? आईबाबांशी पण काहीच बोलणं नाही झालंय ना. प्लीज, मी नंतर कळवते. सगळं एका दमात बोलून ती घाईनं निघून गेली आणि इथेच सगळ्यांना ती लाजून पळाली असं वाटून पुढची बोलणी करायला येतो असा पेडसेंनी सावीच्या वडिलांसाठी निरोप दिला. मामा आणि आजी जाम खुश होते. पोरीनं नाव काढलं, चांगलं सासर मिळालं. पण मामीला मात्र काहीतरी गेम आहे असा संशय आला. सगळे घरी परतले. सावीला सुंदरीचे 5 मिस कॉल दिसले. तिने कॉल लावला. सुंदरी आधीच जाम चिडलेली होती. त्यात हा सगळा घडला प्रसंग ऐकून वैतागलीच. ताबडतोब निघून ये म्हणाली. सावीने तिचं ऐकून ऑनलाईन बस तिकीट बुक करून मागच आजीला सांगितलं, मी उद्याच जात आहे कॉलेजमध्ये. महत्त्वाची परीक्षा आहे आणि माझं वेळापत्रक आलंय. फार खोलात न शिक्षितला तिला परवानगी दिली. इकडे धीरजला ही चैन पडेना. त्यानेही झाला प्रकार आईला कळवला आणि तोही दुसऱ्या दिवशी सकाळीच निघायचं म्हणून लवकर झोपला. आता सकाळी 6ची बस सावीने गाठली आणि धीरज कारने निघून गेला. तिला कॉल मेसेज करायचं धाडस त्याच्याच नव्हतं आणि त्याला काय वाटत असेल या विचारात तिनेही काही कळवलं नाही. इकडे पोहोचल्यावर अभयचा पुन्हा कॉल आला आणि धीरजने त्याला सविस्तर मेल केला. सांगत वेळ मारून नेली. आता त्याला हे अभयशी बोलावं असं वाटू लागलं. अभय एक दिलखुलास माणूस. अमेरिकेत गेली 7 वर्ष राहूनही मनाने मात्र मुंबईत रमणारा. प्रचंड लोकसंग्रह आणि माणसं वाचायचा छंद. खूपच जॉली आणि म्हणूनच कायम मैत्रिणीच्या गराड्यात. एक सहवेदना जपणारा समजस मित्र. धीरजला 4 वर्ष सिनियर आणि 12वी नंतर अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणारा त्याचा शाळा मित्र. खरं तर शेजारी होता त्याच्या, पण एकाच शाळेतही एकत्र जाणं येणं म्हणून मग ती मैत्री जास्त घट्ट. धीरजसाठी सदैव तप्तर असलेला. धीरजचा एकमेव बेस्ट फ्रेंड हा तसा निमगोरा, पिंगट डोळ्याचा, फ्रेंच कट ठेवणारा आणि मुळात व्यायामाची आवड असणारा. त्यामुळेच बॉडी बिल्डर सारखी पिळदार देहयष्टी होती. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा व या स्टोरीचा पुढील भाग मी लवकरच अपलोड करेन. तोपर्यंत बाय.